नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपच्या 6 उमेदवारांचा एबी फॉर्म अपात्र आहे। त्यामुळे 6 उमेदवार अपक्ष या ठिकाणी निवडणुकीकरता ठरतील। 6 उमेदवार निवडणूक लढणार की माघार घेणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तिकीट वाटपाचा वाद आता महागात पडताना दिसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेला चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांनी राजीनामे दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी नाट्य, ठाकरेंच्या सेनेला सुद्धा याचा फटका बसतोय। तर तिथं विदर्भामध्ये इतर पक्षातून आलेल्यांना भाजपमधून उमेदवारी दिली जाते। इतर पक्षातून आलेल्या 23 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे। विदर्भात पालिका निवडणुकीत एकूण 384 नगरसेवकांच्या जागा आहेत। त्यापैकी 331 जागांवर भाजपने आपले उमेदवार दिलेले आहेत। त्यापैकी 23 उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। तर पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काल दिवसभरात 67 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। 3 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। तर नागपूर महानगरपालिका निवडणूक कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होतीये। विविध शाळांच्या 4 मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल आहे। निवडणूक प्रशिक्षणाला नकार दिल्यानं गुन्हा दाखल आहे। मुंबईतील प्रदूषणात प्रचंड वाढ आहे। राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं प्रदूषणाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष आहे। प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे। उमेदवार आता तरी लक्ष देणार का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।